प्रवेश परीक्षा स्वाध्याय क्रमांक 2.3 हा प्रश्न 2019 साली आलेला आहे. उणे 1ला त्यानेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो. 1 उणे 1 100 वजा 100. पहा प्रश्न व्यवस्थित वाचा. उणे 1ला त्यानेच म्हणजे उणे 1ने किती वेळेस गुणाकार? 100 वेळेस गुणाकार, म्हणजे याचा घातांक 100. उणे 1चा 100वा घात. आता उणे 1ला उणे 1, आता गुणिले 1 न 1ला किती वेळेस गुणाकार करा, येणारं उत्तर हे एकच येते. पण आपल्याला इथं चिन्हाचा विचार करावा लागेल. जेव्हा घातांक हा समसंख्या असतो तेव्हा येणारं उत्तर हे धन असते. म्हणून उणे 1 गुणिले 1 बरोबर आहे उणे 1, म्हणजेच पर्याय क्रमांक बी. हा 2019 साली आलेला प्रश्न आहे. प्रश्न दुसरा हा देखील प्रश्न 2016 ला आलेला आहे. एका मोज्यांच्या जोडीची किंमत म्हणजे सॉक्सच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. जर मोज्यांच्या 5 जोड्यांची किंमत 1250 असेल तर मोज्यांच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या कितीला पडतील, असा प्रश्न आलेला आहे. आपल्याला 5 जोड्यांची किंमत दिली सॉक्सच्या मोज्यांच्या, तर एका ह्याची काढून घेऊ. एका ह्याची काढण्यासाठी, एका मोज्याच्या जोड्याची काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 1250 भागिले 5. 5 दोन्ही 10, 2 उरले 5 वजा 25, 5 0 0, 250. म्हणजे एक मोज्यांची जोडी काय झाली? 250. मग आता काय सांगितलं त्यानं? एका मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे, म्हणजे टोपीची किंमत ह्याच्या निम्मी आहे. म्हणून टोपीची किंमत, एका टोपीची किंमत 250 भागिले 2. बेक बे दोन्ही 4, 1 उरला, 2 पंचे 10, म्हणजे एका टोपीची किंमत काय आली? 125 रुपये. मग काय विचारले सांगितले त्यानं आपल्याला? काय विचारले? मोज्यांच्या 2 जोड्या. मोज्यांच्या एका जोडीची किंमत 250 गुणिले 2 जोड्या म्हणजेच 500 आणि 4 टोप्या 125. एका टोपीची किंमत 125 गुणिले 4 करून घ्या. 4 1 4, 25 100, म्हणजे हे देखील 500. दोन्हीची मिळून 0 0 5 0 10. म्हणजे मोज्याच्या 2 जोड्या 500 रुपयाला, 4 टोप्या 500 रुपयाला, दोन्हीची किंमत म्हणून 1000 रुपये. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 3. 2 अंकाची बेरीज 8 आणि त्यांचा गुणाकार 15 आहे. त्यांच्या उभय पक्षाची म्हणजेच रेसिप्रोकल म्हणजेच व्यस्त, त्या दोघांच्या व्यस्तांची बेरीज पुढील प्रमाणे असेल. आता इथं काय दिलं बघा. थोडं लॉजिकली गणित करावं लागेल. हे 2 पद्धतीने करता येते, पण नवोदय असल्यामुळे आपल्याला सोप्या पद्धतीने बघा. 2 अंकाची बेरीज 8 आहे. तर कोणकोणत्या 2 अंकांची बेरीज 8 आहे पहा. 1 अधिक 7 8. यांचा गुणाकार 15 आहे का? नाही. 2 अधिक 6 8. यांचा गुणाकार 15 आहे का? 6 दोन्ही 12. नाही. तिसरा 3 अधिक 5 बरोबर आहे 8. चा गुणाकार आहे का? 3 बेरीज 8 गुणाकार 15. म्हणजे ह्या 2 संख्या कोणत्या असतील? 3 व 5. आता ह्यांच्या रेसिप्रोकलची बेरीज म्हणजे यांच्या व्यस्त संख्यांची बेरीज काय असेल? 1/3 अधिक 1/5. मला अपूर्णांकाची बेरीज माहीतच आहे. तिरप्या गुणाकारानुसार करा. 5 1 5, 3 1 3,
छेदाछेदात 5 त्रिक 15, 5 आणि 3 8, 8/15. येणार उत्तर पहा 8/15. पर्याय क्रमांक ए 8/15. हा प्रश्न 2023 साली आलेला. प्रश्न क्रमांक 4. एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा 15 गुण जास्त मिळाले, तर लीलाला याच परीक्षेत गुरुदास पेक्षा 7 गुण कमी मिळाले. जर तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढा. हा देखील प्रश्न 2017च्या परीक्षेत आलेला होता. आधी गणित काय दिले बघा. रमेशला गुरुदास पेक्षा 15 गुण जास्त मिळाले, म्हणजे आपण काय धरू, गुरुदास चे गुण x धरू. गुरुदासचे गुण x धरू. गुरुदास पेक्षा रमेशला किती गुण जास्त मिळाले? 15 गुण. रमेशचे गुण याच्यापेक्षा 15 गुण जास्त मिळाले, x अधिक 15. व लीलाला याच परीक्षेत गुरुदास पेक्षा 7 गुण कमी मिळाले, म्हणजे काय होईल? लीलाचे गुण गुरुदासचे x आणि याच्यापेक्षा 7 कमी, म्हणजे x वजा 7. आता पहा, ह्या तिघांच्या बेरीज किती आली गुणांची सर्वांची मिळून? 83 गुण. करा बेरीज. x अधिक 15 अधिक x वजा 7 बरोबर आहे 83. समचलनांची बेरीज करून घ्या. x अधिक x अधिक x 3x. अंकांची बेरीज जे होईल, बेरीज वजाबाकी होईल, वजाबाकी करा. 15 मधून 7 गेले, 8 राहिले, बरोबर आहे 83. 3x बरोबर आहे 8. बाजू बदलली की भागाकारात जातील, वजाबाकीत जातील. 83 वजा 8 म्हणजेच 3x बरोबर आहे काय उरतील? 13तून 8 गेले, 5 राहिला, 7 7. 3x बरोबर आहे 75. हे 3 बाजू बदलल्यावर भागाकारात जातील. x बरोबर आहे 75 भागिले 3. 3 1 3, 3 2 6, 1 उरला, 3 5 15. x बरोबर आहे 25. x आपण कशाचे गुण धरलेत? गुरुदासचे, म्हणून गुरुदासला मिळालेले गुण 25 असतील. जर दुसरं कोणाचे विचारले असतील तर रमेशचे विचारले असते तर 25 + 15 40 येत होते, आणि लीलाचे जर विचारले असले असते तर 25 मधून -7 गेले, 18. अशा पद्धतीचं उत्तर आले असेल. पण आता इथे x बरोबर आहे 25, म्हणून पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 5. अत्यंत सोप्या पद्धतीतला हा प्रश्न आलेला आहे. 1836 या संख्येला 17ने भागले असता येणारा भागाकार कोणता? भागाकार करता आला पाहिजे. सरळ सरळ भागाकार करा. 1836 मी असा करतो, भागिले 17. 17ने भाग द्या. 17 1 17, 1 उरला, राहिले 13. भाग जात नाही म्हणून 0 झाले 136. 17 8 36, 600, 108. पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए. येणार उत्तर पर्याय क्रमांक ए हे असेल. प्रश्न क्रमांक 6. एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले. तिघांनी मिळून 110 गुण मिळाले. करीमला किती गुण मिळाले होते? हा प्रश्न 2014, म्हणजे पहा, या वयावरचे आणि एकाच पॅटर्नचे गणित या नवोदय परीक्षेमध्ये आलेले आहेत. त्यामुळे ह्या अशा गणितांचा सराव आपल्याला झालेलाच पाहिजे, असायलाच पाहिजे. करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले, म्हणजे सर्वात आधी आपण काय धरू?
रहीमचे गुण, रहीमचे गुण किती धरू? एक्स. मग रहीम पेक्षा करीमनं किती गुण जास्त मिळवले? करीमचे गुण एक्स अधिक 15. मदनचे गुण बघू आता. मदन जे दिलंय ते करीत चालायचं. मदनचे गुण, मदनला रहीम पेक्षा 10 गुण कमी मिळाले. रहीमचे एक्स आणि ह्याला कमी मिळाले म्हणजे वजा 10. आता पुढचं सोपं आहे. तिघांना मिळून 110 गुण मिळाले. तिघांना मिळून 110 गुण मिळाले. सोपं आहे, करा बेरीज. एक्स अधिक 15 हे रहीमचे गुण, हे करीमचे गुण अधिक मदनचे गुण एक्स वजा 10 बरोबर आहे 110. सारख्या चलांची बेरीज करा. 1 2 3 3x अधिक 15 मधून 10 गेले, 5 राहिले बरोबर आहे 110. हे 5 बाजू बदलली की चिन्ह बदलेल. 3x बरोबर आहे 110. 110 वजा 5. 3x बरोबर आहे 110 मधून 5 गेले 105. हे 3 गुणाकारात आहेत, दोन्ही बाजूला भागाकारात जातील. 3 3 कॅन्सल. 3 त्रिक 9, 1 उरला, 3 5 15. एक्स बरोबर आहे 35. हे गुण कशाचे कोणाचे आले? रहीमचे गुण किती आले? 35. तर आपल्याला कोणाचे विचारले? करीमला किती गुण मिळाले होते? रहीमचे 35 आलेत, करीमला 15 गुण जास्त आहेत म्हणजे करीमला किती गुण पडले असतील? 50. पर्याय क्रमांक डी. आता आपण ह्याचे मदनचे गुण काढू. एक्स वजा 10 म्हणजे 35 वजा 10 म्हणजे ह्याचे किती असतील? 25 गुण. पर्याय क्रमांक डी. क्रमांक 7. हा देखील प्रश्न 2018 साली आला आहे आणि सेम पॅटर्न आहे बघा. एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी पडले. कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. सगळ्यांना मिळून त्यांना एकूण 205 गुण मिळाले. तर जोसेफला किती गुण मिळाले? आता जोसेफला अमितपेक्षा 8 गुण मिळाले म्हणून आपण अमितचे गुण एक्स धरू. जोसेफचे गुण अमितपेक्षा 8 गुण कमी म्हणजे एक्स वजा 8. व कुमारला अमितपेक्षा कुमारचे गुण काढू. कुमारला किती गुण मिळाले? अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले म्हणजे एक्स अधिक 12. या तिघांना मिळून किती गुण मिळाले? 205. करा तिघांची बेरीज. इथं करतो. एक्स अधिक एक्स वजा 8 अधिक एक्स अधिक 12 बरोबर आहे 205. अमितचे गुण, जोसेफचे गुण, कुमारचे गुण तिघांची बेरीज. एक्स अधिक एक्स अधिक एक्स 3x 12 वजा 8 अधिक 4 बरोबर आहे 205. हे 4 अधिक मध्ये बाजू बदलली की वजा बाकी जातील. 3x बरोबर आहे 205 वजा 4. 3x बरोबर आहे 201. दोन्ही बाजूला 3 ने भागाकार करून घ्या. 3 3 मायनस 3 संग 18. 2 उरले. 3 7 21. एक्स ची किंमत काय आली? 67. हे एक्स कशासाठी झालं? आपण अमितच्या गुणसाठी झालं. अमितला पडले 67 गुण. पण आपल्याला कुणाचे विचारले? जोसेफला विचारलेत. जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी पडले म्हणजे 67 मधून 8 मायनस करा
17तून 8 गेले 9 आणि 5 59, म्हणजेच जोसेफला 59 गुण मिळाले. पर्याय क्रमांक सी 59.